आपला आवाज कोकण 24 तास। अवघ्या 3 दिवसांच्या अवकाळी पावसामध्येच करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या मिरिया कोल्हापूर नागपूर महामार्ग चौपदरीकरणाच्या कामांचं 3:13 वाजले असून ठेकेदारांच्या या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान कामाला दर्जाच नसल्याने या कामाचे लवकरच सुरू होणाऱ्या नियमित पावसाळ्यात काय होणार हे फक्त परमेश्वर आणि ठेकेदाराला पाठीशी घालणारं सरकार आणि प्रशासनच सांगू शकेल असं बोललं जात आहे। मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाची ही तीच अवस्था आहे। कारण थोड्याशा अवकाळी पावसात रस्ते पाण्याखाली गेलेत आणि पाणी जाण्यासाठी वाटच ठेवण्यात आली नसल्याचं दिसून आलंय। बघा ना, इंजिनिअरिंगची क्वालिटी बघा, हा खतरनाक बाई। धरण साचले इथं आणि कुठं गटर आहे। आता इथं जेसीबीने हा इकडे फोडणार आणि मग दुसरा आणि परत इथं पाणी काढणार। बरं आता काढतील हो, हे बघा। शाबास, काढा तुम्ही काढा। ही खतरनाक इंजिनिअरिंग आहे आपल्या भारताची आणि कोकणाच्याच नशिबाला आली। हे बघा, इकडनं यांनी खोदलं आणि गटर काढलं, आता बांधलेलं परत तोडलं। ही आमच्या कोकणाची परिस्थिती आहे बाबांनो। ही रस्त्याची क्वालिटी आहे बघा, पाणी आलं बघा बाहेर। म्हणजे ह्याला काय नसेल का की ह्याला गटर सिस्टम काय असेल। आता नवीन रस्ता तो कसा उतरतोय बघा आणि आता ह्या बाजूला पाणी सोडणार, मग हे पाणी मोठा पाऊस आला की किती साचणार। केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाकडून मुंबई गोवा महामार्ग आणि मिरिया कोल्हापूर नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। परंतु दुर्दैवानं मात्र दोन्ही कामाला दर्जा नसल्यानं आज जागोजागी दरड आणि माती रस्त्यावर पडण्याच्या सतत घटना घडत आहेत। एकीकडे शासन नागरिकांच्या हितासाठी करोडो रुपये खर्च करून हे दोन्ही रस्ते तयार करण्याचं काम करत आहे, परंतु अधिकारी आणि ठेकेदारांच्या मिलीभगतमुळे या दोन्ही मार्गावर कामांचा दर्जा मात्र कुठेही दिसत नसल्याचं दिसून आलंय। रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करताना कोणत्या प्रकारची खबरदारी घेण्यात येत नसल्याचं बोललं जातंय। रस्त्याच्या साईडचं काम करताना ही तीच अवस्था आहे। आज मिरिया कोल्हापूर नागपूर महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे खरे स्वरूप पाहायचं असेल तर सर्वांनी फक्त परटवणे, चंपक मैदान, चर्मालय, साळवी स्टॉप, जेके फाइल्स, TRP, कुवारबाव, खेडशी ते पुढे हातखंबापर्यंतच्या कामाची पाहणी करावी, म्हणजे सत्य काय आहे ते खुल्लम-खुल्ला दिसून येईल। मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाची ही तीच अवस्था आहे। रत्नागिरी, हातखंबा, निवळी घाट, निवळी फाटा, बाव नदी ते पुढे संगमेश्वर पर्यंत कामाचा काय दर्जा आहे हे दिसून येईल। प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मात्र यावर जास्त काही बोलतच नसल्याचं दिसून येत आहे। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।